मंडळी, आईस्क्रीम हा अनेकांचा वीक पॉइंट असतो। नुसतं नाव उच्चारलं तरी तोंडाला पाणी सुटतं। त्यातल्या त्यात नॅचरलचा आईस्क्रीम म्हणजे तर विषयच नाही। पण तुम्हाला माहिती आहे का, शहरांमध्ये आज जागोजागी दिसणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा ब्रँड कुणाचा आहे? आज 300 कोटींची उलाढाल असणारा हा ब्रँड ज्यांनी उभा केला तो मुलगा एका फळ विक्रेत्याचा होता। हो, आता होताच असं म्हणावं लागेल, कारण तुमच्या आमच्या जिभेला स्वर्गसुख देणारा तो माणूस अर्थात आईस्क्रीम मॅन रघुनंदन श्रीनिवासन कामत काळाच्या पडद्याआड गेले। त्यांच्यावरच आहे आजचा हा बडे मुद्दे। मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे। आईस्क्रीम मॅन म्हणून ज्यांची भारतात ओळख होती असे नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवासन कामत यांचं निधन झालंय। ते 75 वर्षांचे होते। रघुनंदन कामत यांच्यावर मुंबईतल्या HN रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात मागील काही दिवसापासून उपचार सुरू होते। उपचाराच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनानं नॅचरल आईस्क्रीमची सगळी स्टोर्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। आयुष्यात कितीही संकट आली तरी यशासाठी प्रयत्न करणं सोडायचं नसतं। लोकप्रिय नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवासन कामत हे त्याचं उत्तम उदाहरण होते। अतिशय कठोर परिश्रम करत, कठीण परिस्थितीचा सामना करत त्या माणसानं कोट्यवधींचं हे साम्राज्य निर्माण केलं, आपली ओळख निर्माण केली, आपला ब्रँड निर्माण केला। कामत यांनी 1984 मध्ये नॅचरल आईस्क्रीमची सुरुवात केली। सुरुवात मुंबईतल्या जुहू परिसरातून झाली। एका स्टोअरचे आता देशभरात 135 स्टोअर्स झाले। या स्टोअर्समध्ये 20 वेगवेगळ्या फ्लेवरची आईस्क्रीम विकली जाते। त्यात फणस आहे, सुक्या खोबऱ्यासह इतर फ्लेवरचा समावेश आहे। 2020 या आर्थिक वर्षात तुम्हाला विश्वास बसणार नाही, नॅचरल आईस्क्रीमची किरकोळ उलाढाल अंदाजे 300 कोटींच्या घरात आहे। गेल्या 40 वर्षापासून कामत यांनी आपली ही खास वैशिष्ट्ये जपली। त्या आईस्क्रीममध्ये कुठलाही रंग किंवा रसायन वापरायचे नाही, त्यामुळे या आईस्क्रीमला नैसर्गिक चव असते। KGMGच्या सर्वेक्षणाच्या नुसार ग्राहकांचे अनुभव लक्षात घेत देशातील 10 सर्वोत्तम ब्रँडमध्ये नॅचरल आईस्क्रीमचा समावेश केला गेला। रघुनंदन कामत यांचा हा व्यावसायिक प्रवास साहजिकच सोपा नव्हता। कामत यांचे वडील कर्नाटकात आंबा विक्रेते होते। रघुनंदन यांचं बालपण मंगळूरमधल्या एका छोट्याशा गावात वडिलांच्या कामात मदत करता करता झालं। कामत यांनी पिकलेली फळं गोळा करणं, ती शोधणं, ती तोडणं, गोळा करून त्याची वर्गवारी करून ती साठवून ठेवण्यासाठी जी कला आहे ती आत्मसात केली। शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर कामत यांनी वडिलांच्या व्यवसायातून स्वतःला बाहेर काढलं। त्यांनी निर्णय घेतला मंगळूरहून मुंबईला येण्याचा। 4 कर्मचारी आणि 10 आईस्क्रीम फ्लेवर्ससह त्यांनी 14 फेब्रुवारी 1984 रोजी नॅचरल आईस्क्रीमची स्थापना केली। फळांच्या मूळ चवीचं आईस्क्रीम ग्राहकांच्या पसंतीला उतरेल याची कामत यांना खात्री नव्हती, कारण ते आईस्क्रीम बनवण्यासाठी फक्त फळं, दूध आणि साखरेचा वापर करायचे। त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी मुख्य डिश म्हणून पावभाजी आणि त्याच्या जोडीला आईस्क्रीम देत व्यवसाय सुरू केला। स्टोअरची सुरुवात त्यांनी 12 फ्लेवर्सने केली, मात्र अनोख्या चवीनं आईस्क्रीम पार्लरचं स्वरूप हळूहळू बदलू लागलं। कामत यांनी जुहूच्या कोळीवाडा परिसरात 200 चौरस फुटाच्या लहान दुकानातून पहिल्या वर्षी 5 लाख रुपये कमावले। एका वर्षानंतर परिपूर्ण आईस्क्रीम ब्रँड विकसित करत पावभाजी विक्री बंद केली। पुढे हळूहळू नॅचरल्स आईस्क्रीम लोकप्रिय ब्रँड बनला। कठोर परिश्रम, नाविन्याचा ध्यास घेतलेल्या कामत यांनी नैसर्गिक चवीच्या आईस्क्रीमची विक्री करत व्यवसायात एक मोठं साम्राज्य उभं केलं। रघुनंदन कामत यांच्या निधनानं आईस्क्रीम उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते। तुम्ही जी नॅचरल आईस्क्रीम आवडीनं खाता त्या आईस्क्रीमच्या जन्माची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।